मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरातून आत्ताची सगळ्यात शॉकिंग बातमी येते. दिव्या शिंदे हिला बिग बॉस मराठीच्या घरातून इव्हेक्ट केलं आहे. मित्रांनो, दिव्या शिंदे हिने बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा माफीनामा न दिल्यामुळे लीगल ऍडवाइस घेत बिग बॉसने शिक्षा स्वरूप दिव्याला घराबाहेर काढलं. आत्ताच्या घडीची ही खरंच खूप शॉकिंग बातमी आहे. मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क सुरू होता. त्या टास्क दरम्यान दोन दोन सदस्यांना ते घरात राहण्यास पात्र नाही असं म्हणून त्याच्यावरती क्रॉस मार्क लावायचे होते. तर या टास्क अंतर्गत तन्वीने पहिल्यांदा सागरला व्यवस्थित कारण देत क्रॉस मार्क करत हा घरात राहण्यास पात्र नाही असं सांगितलं. त्यानंतर तन्वीने दिव्याला बोलवलं. दिव्याच्या चेहऱ्यावरती क्रॉस मार्क लावत तिने काही कारण सांगितली की ही घरात राहण्यास का पात्र नाही. इथे दिव्याबद्दल बोलताना तन्वी म्हणाली की ती सध्या भरकटलेल्या अवस्थेत पाहायला मिळते. ती स्वतः नॉमिनेट आहे, परंतु तिला तिचं काहीच वाटत नाही. मात्र ती दुसऱ्याला सल्ले देते की तुम्ही असं खेळायला पाहिजे, तसं खेळायला पाहिजे. त्यानंतर तन्वी दिव्याबद्दल बोलताना म्हणाले की ही रात्री झोपत नाही आणि दिवसा झोपा काढते. यावरती दिव्या आपली बाजू मांडताना ती म्हणते की माझ्यासाठी कुठल्याही प्रकारचा कोंबडा वाजलेला नाही आहे, त्यामुळे मी दिवसा झोपत नाही. रात्री काही कारणामुळे मला झोप येत नाही, त्यासाठी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. पुढे दिव्या म्हणते की मी दिव्या शिंदे आहे, सरकार आहे, घोड्याला सुद्धा घोडा लावू शकते. आणि इथे दिव्या बोलताना म्हणाले की मी बाहेर सरकारसारखी वागते आणि माझ्या हातात तलवार असते, मी तलवार घेऊन वावरते आणि याच तलवारीने मी XYZ करेन. तर अशा प्रकारची धमकी तिने दिली की याच तलवारीने मी सदस्यांना करू शकते. तर ही धमकी दिल्यानंतर बिग बॉसने दिव्याला चांगलं झापलं. दिव्याला इथे बिग बॉस सांगताना दिसतात की तुम्ही नेहमीच संविधानाच्या गोष्टी करता, महापुरुषांची नावं घेता आणि अशा प्रकारची धमकी तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये देता. यावरती दिव्या सांगते की हो, मी धमकी दिली. इथे बिग बॉसला इथे सांगताना दिसते की मी धमकी दिली. इकडे त्या सदस्यांनाही सांगताना दिसते की ही मी धमकीच दिली आहे, तुम्ही धमकीच समजा, जीवे मारण्याची मी धमकी दिली असं दिव्या स्पष्ट सांगताना दिसते. या सगळ्या गोष्टीवरती राकेश आणि दिव्याला बिग बॉस कन्फेक्शन रूम मध्ये बोलवतात आणि सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगतात. दिव्याची समजूत काढतात, परंतु दिव्या त्या गोष्टीवरती ठाम होती. यावरती राकेशने सुद्धा खूप दिव्याला समजवण्याचा प्रयत्न केला की हे जे काही केलंय, ही जी काही धमकी दिली ती बाहेर खूप वाईट पद्धतीने जाईल, परंतु दिव्या ऐकण्यास तयार नाही. मी या गोष्टीवरती माफी मागणार नाही, मी जशी बाहेर आहे तशीच घरात सुद्धा आहे. आता यावरती कुठल्याही प्रकारचा माफीनामा न दिल्यामुळे बिग बॉसने एक दिवसाची वाट पाहिली. दिव्या माफी मागेल, परंतु दिव्याने माफी मागितली नाही. शेवटी बिग बॉसने लीगल ऍडवाइस घेत तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही स्पर्धकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी दिव्याने थोडीशी माफी मागितली. तुम्ही सांगताय म्हणून मी माफी मागते, परंतु त्यापूर्वी खूप वेळ निघून गेली होती. बिग बॉसच्या टीमने या अगोदरच दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता. तर मित्रांनो, दिव्याने बिग बॉसच्या घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यावरती माफीनामा न मागितल्यामुळे बिग बॉसने थेट तिला घराबाहेर काढला आहे. यावरती दिव्याने बरंचसं स्पष्टीकरण दिलंय की माझ्या बाहेरच्या गोष्टी काढल्या जातात, माझ्या भाषणाची पद्धत इथे बोलली जाते, पण इथे बिग बॉसने हेही स्पष्ट केलं की तुझी भाषण करण्याची पद्धत कशी आहे, तू बिग बॉसच्या घरामध्ये कशी बोलते यावरतीच भाष्य केलं जातं. तुझ्या बाहेरच्या गोष्टींवरती कोणीही बोलत नाही. आणि मित्रांनो, हे सत्य आहे की दिव्याच्या बाहेरच्या गोष्टीवरती अजूनपर्यंत कोणीही बोललेलं नाही. या सगळ्या गोष्टीवरती राकेश खूप छान पद्धतीने दिव्याला समजवत होता की हे नॅशनल टीव्ही आहे, नॅशनल टीव्हीवरती अशा प्रकारे बोलू नये. बिग बॉसची देखील इमेज आहे, त्यांचाही रिस्पेक्ट आहे, परंतु दिव्या काही ऐकण्यास तयार नव्हती. मी माफी मागणार नाही याच पवित्र्यात होती. अगदी शेवटपर्यंत तीच गोष्ट तिने धरून ठेवली होती. शेवटी बिग बॉसला नाईलाजास्तव इतर सदस्यांच्या काळजीपोटी, सुरक्षिततेपोटी बिग बॉसला हा निर्णय घ्यावा लागला आणि तिला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.